गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे मंडे, म्हणजे शेअर मार्केट चालू. आणि आपण नाश्ता वगैरे केला, मार्केट ॲनालिसिस वगैरे केलं. त्यानंतर जायचं होतं कोळसा टाकायला. तो चलो चलते. कोळसा वगैरे टाकला साई सहारा रेस्टॉरंटला. रेस्टॉरंट एवढं भारी आहे की तिथे गेल्यावर व्हिडिओ काढू वाटतो. त्या कोळसा वगैरे दिला, त्यानंतर चाललो होतो वापस दुकानावरती. आणि आज थोडं बाहेर पण जायचं होतं, नवी मुंबईला. त्यानंतर मार्केट वगैरे चालू झालं होतं, शेअर मार्केट चालू झालं होतं. मग मी आलो घरी. एक ट्रेड पंच केला 10 लॉटने. तर त्यामध्ये पण अगोदर थोडंसं लॉस वगैरे बघितलं. त्यानंतर आपलं प्रीमियम कॉल ऑप्शन वरती जाण्यासाठी सुरुवात झाली. छोटंसं प्रॉफिट सुरू आहे ते. यामध्ये जास्त रिस्क नाही आपली, 4-5 पॉईंटची रिस्क आहे आणि 7-8 पॉईंटचं टार्गेट आपण घेणार आहे. हा बघू शकता प्रॉफिट 5,300चा प्रॉफिट आहे. आणि एक्झिट केलं आहे बरोबर ह्या पॉईंटला 60ला. आणि तिथून मार्केट परत एकदा खाली पडलं आहे, म्हणजे आपला कॉलचा ऑप्शन जो होता परत आपल्या बाईंग प्राईस जवळ आलेला आहे. तर एक्झिट केलं ते खूप चांगलं झालं. माझं टार्गेटच 60पर्यंत होतं, तिथे मी त्याला एक्झिट करून टाकलं. चला तर निघायचं आहे वाशीला. जाऊया चला वाशीमध्ये. 1:05 झालेले आहेत. चलो चलते हैं. निघालोय पुढे, पनवेल पासून पुढे. ट्रॅफिक वगैरे अजिबात नाही आहे, बिकॉज दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे ट्रॅफिक वगैरे काही नाही आहे. त्यामुळे आपण चाललो होतो जरा फास्टमध्ये, बिकॉज तिथं जाऊन थोडंसंच काम होतं आणि ते परत वापस पण यायचं होतं आपल्याला दुकानावरती. संध्याकाळी ऑर्डर होती, कोळसा वगैरे टाकायचा होता 2-3 हॉटेलला. त्यामुळे लवकर जाऊन लवकर येणं खूप गरजेचं होतं. आणि रस्ता पण मोकळा असल्यामुळे आपण 80च्या स्पीडने गाडी चालवतोय. पुढे तुम्हाला नवी मुंबईची महानगरपालिका बघायला भेटेल. नवी मुंबई महानगरपालिका खूप सुंदर आहे. आणि नवी मुंबईमध्ये एवढं ट्रॅफिक वगैरे पण नाहीये. तिकडे मुंबई साईडला खूप ट्रॅफिक असतं. इकडे एवढं ट्रॅफिक वगैरे नाही. रस्ते मोठे आहेत, 4 लेन हायवे आहे, त्यामुळे गर्दी एवढी राहत नाही. नवी मुंबई महानगरपालिका कशी आहे मग बिल्डिंग? आहे ना एकदम सुंदर. डिझाईन खूप भारी आहे बिल्डिंगची. तर चला, कशी वाटली मग तुम्हाला नवी मुंबई? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे काम वगैरे झालं, आपण निघालोय आता पेनकडे. दुकानावर जायचंय लवकर, कोळसा पण टाकायचा आहे हॉटेलला, त्यामुळे आपण निघतोय लवकरच. आणि स्कॉर्पिओनचं तुम्ही मायलेज बघू शकता, 15.2चा मायलेज आता शो करते. मस्त गाडी आहे, मायलेज वगैरे पण मस्त आहे. आपल्या चालवण्यावर डिपेंड आहे, व्यवस्थित चालवली तर मायलेज पण भेटतो. तर आजच्यासाठी एवढंच होतं मित्रांनो. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इन्स्टावर व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा. तर भेटूया उद्या नवीन एका व्लॉगमध्ये.